घे. आता पुन्हा एकदा प्रणित इलेव्हन सावरोळी संघाला पहिल्यांदा फलंदाजी करायची आहे आणि अशा वेळी खरसुंडी संघाची रणनीती काय असणार याच्यावरती पडलेला हा प्रश्नचिन्ह आहे. त्याचं उत्तर आता फलंदाजांना शोधायचं आहे. निश्चितच दोन्ही संघ घरचेच आहेत. एकाच रस्त्यावरनं या दोन्ही गावांकडे वाटा नक्कीच आपण जाताना पाहायला मिळतात. पण या ट्रॉफीसाठी आता हा प्रयत्न असेल. पहिल्या क्रमांकाचा मान कोणाला? या स्पर्धेतील पहिला विजेता संघ कोणता? आयुष गोलंदाजी मार्क वरती आहे. 5-6 पावलांचा रनअप. उंच गुराहा गोलंदाज. स्ट्राइक एंड वरती आदित्य आहे. पहिल्या 3 षटकामध्ये पुन्हा एकदा वेगवान त्याला फटकेबाजी करायची आहे. अशा वेळी त्याच्या मनामध्ये काय रणनीती असेल ही येणाऱ्या चेंडूवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार. 6 षटकांचा पूर्ण हा सामन्याचा खेळ आहे. गेम इज ऑन. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताचा गोलंदाज आयुष तयार. उजव्या हाताचा फलंदाज त्याच्या सामोरे जाईल अर्थातच आदित्य बेसरे. पहिल्या चेंडूवरती पंचांचा नोचा इशारा आणि त्याच्यावरती आलेला हा बिग बिग भीमटोला अर्थातच षटकार. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. इथे अकाउंट ओपन झाले आणि तिसऱ्या पंचांची मागणी वेस्टेड साइड साठी. ही मागणी कोणाची आहे सर? बॉलिंग करणाऱ्या संघानं मात्र ही मागणी केलेली आहे. आता तिसरे पंच पाहतील काय घडलं आणि काय बिघडलं. आर्यन मापदी. हिट्स नो बॉल. अर्थातच इथे तिसऱ्या पंचांनी देखील निर्णय दिलाय. हाईट फॅक्टर मात्र या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाल्यामुळे षटकार आला आणि त्याच्यावरती प्लस नोची 1 धाव म्हणजे 7 धावांनी आता धावांचा श्रीगणेश झालाय.
उघडा डोळे पहा नीट. फायनलच्या मॅचचा हा पहिला फ्री हिट आणि स्ट्राईक एंड वरती आदित्य. आदित्यनं या चेंडूला नक्कीच जोरदार पद्धतीने खेळलंय, पण हा फ्री हिटचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक कदाचित हे विसरलाय की काय. रात्रीच खेळ चाले आणि रात्रीची मजा आहे जी रामदास पवार साहेबांनी घेतली, पण आता ते डीजे वाल्यावरती थोडेसे नाराज आहेत. ते डीजे आमचा थोडासा अदृश्य झालाय, पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुमची पूर्णपणे सोय या व्यासपीठावरती केली जाईल. 8 धावा पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर स्ट्राईक एंडवरती आता रोहित पाडगे. रोहितनं सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून या चेंडूला उडवला नाही तर सीमारेच्या पलीकडे मारलंय. आउट ऑफ द बार. बिग हिट, षटकार. स्वामिनी अमोल बैलमारे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजे फायनलचा सामना जिंकल्यानंतर बोनसच्या स्वरूपात हे 1000 रुपयाचं पारितोषिक स्वामिनी अमोल बैलमारे यांच्याकडे दिलं जाईल. स्विच हिटचा प्रयत्न आणि तोही सक्सेसफुल. इथे चेंडू पुन्हा एकदा सीमारेच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. धावा मिळतील. जबरदस्त पद्धतीनं रोहितच्या बॅटमधून आलेल्या या 4. डीजे धन्यवाद. आज कदाचित त्यांचा पगार लेट होईल असं मला वाटतंय. 5000 त्यांचे रामदास कदर मायनस करतील. प्लीज तुम्ही या. इथे मात्र हा पटका पुन्हा एकदा जमिनी लगतच्या माध्यमातून पागना मिळतोय आणि इथून मिळते सिंगल. तांडेलनं 4 रात्र खूप चांगलं काम केलं, पण कदाचित त्याला एक इमर्जन्सी कॉल आल्यामुळे त्यानं कुठला तरी कोपरा शोधला असावा आणि इथून तो अदृश्य झाला असावा, असा प्रयत्न त्याचा मला पाहायला मिळाला. आणि रामदास पवार जेव्हा भडकले ना, तेव्हा मात्र तांडेल परत पुन्हा दिसले. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये टाकलेला चेंडू आता पंच मात्र तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा रेफर करतायत. आर्यन महाबदी यांना मी पुन्हा विनंती करेल, आपण ऑन स्क्रीन वरती या. आणि हा बॅटरचा कदाचित निर्णय. इट्स अ लिगली बॉल. अर्थातच पंचांचा निर्णय इथे जबरदस्त या वातावरणामध्ये देखील राहिलाय आणि इथे डॉट चेंडूचा इशारा आला. टोटल 19 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या माध्यमातून माऊली प्रसाद इव्हेंटला आपण बघतोय. चांगला चेंडू आहे. खोलात टप्पा टाकण्याचा प्रयत्न. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये जाऊन आदित्यने या चेंडूला खेळलाय. सिंगल साठी प्रयत्न केला, डबल साठी धावलेत, पण इथे मात्र अंतिम क्षणाला आता आदित्यला परतीचा प्रवास करावा लागणार. संधी आता खऱ्या अर्थानं डीजेला. आणि डीजे
11 सावरोळी संघाच्या धावा लागल्या त्या स्कोर कार्ड वरती 20. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय विनय गवळी. विनयनं हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय लेग साईडच्या दिशेनं आपण पाहतोय. मागच्या बाजूला या चेंडूला 38 सर्कलमध्ये अडवलं गेलं आणि इथून मिळाली ती एक सिंगल. सूरजनं कदाचित या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळालं, पण निलेशनं मात्र या चेंडूला अडवलं. 1.1 चेंडूचा खेळ झाला आणि 21 धावांची नोंद झालेली ती एक बाद प्रणित 11 सावरोळी संघाची विरोधात नुरवी 11 आई गावदेवी खरसुंडी संघ खेळतोय. फायनलचा हा सामना आहे. मेगा फायनलची बिग लढत 2026चा पहिला मान कोणाच्या नावावरती. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचं काम केले. हा चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला. यावेळेस जगदीशनं मात्र काय केलं तर इथे मात्र रनआउटची संधी आणि यावेळेस बाद होणारा फलंदाज विनय गवळी. बॅक टू द डगआउट, फिर एक बार ठोक मेरे यार डीजे. शुभ आगमन झालेत. शिंगांचा आस्वाद ते घेऊन आलेत. आज ते आम्हाला विसरले, पण काही हरकत नाही, त्यांचं स्वागत असेल. काल त्यांनी आम्हाला बरंच काय या सोहळ्यामध्ये सहकार्य केलं आणि त्यांचं योगदान देखील या ट्रॉफीसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपल्याला पाहायला मिळालं. पण इथे आता योगदान द्यावं लागेल नेक्स्ट बॅटरला. हर्षद मैदानामध्ये गेलाय. 2 बाद 22 अशी परिस्थिती मैदानामध्ये पाहायला मिळतीये. विकेट गेल्यात पण धावा देखील आल्यात. 1.2 चेंडूचा खेळ मात्र झालाय. अजूनही 10 चेंडूचा खेळ शेष आहे. रोहित पाडगे 100 या चेंडूला उंच उडवण्याचा प्रयत्न केला. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. मोहिरेश भोड स्वतः गोलंदाज चेंडूवरती गेला, पण 3 तिगाडा काम बिगडा असं म्हणतात. लागोपाठचा दुसरा झेल रोहित पाडगेचा सुटलाय आणि इथे मात्र एका धावेनं आता स्कोर कार्ड वरती वाढ होईल. 23 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. हर्षद स्ट्राइक एंड वरती आहे. मोके पे चौका, मोके पे छक्का असा तिचा सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला. पण या घरच्या मैदानावरती आता सिद्धू पाटीलचं जर मन जिंकायचं असेल तर एखादा मोठा फटका मारावा लागेल. इथे मात्र हर्षदनं या चेंडूला काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तत्पूर्वी पुन्हा एकदा मिळाली एक चिकी सिंगल. कॉलिंग पाहायला मिळालं नाही. अशा वेळी दत्तदादा दामडे यांचं देखील वैयक्तिक मत होतं की या चेंडूवरती 2 धावा येणं अपेक्षित आहेत. पण रोहितनं स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न ठीक केलाय आणि ते रोहित आता ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 24 धावांची नोंद झाली आहे ती 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रणित 11 सावरोळी संघाची. रोहित पाडगेनं हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न केला आणि चॅप्टर क्लोज केले. 4 आलेला हा जबरदस्त ठोक डीजे रामदास पवार यांचं स्वागत करणारा आलेला हा चौकार. पागलेत आणि त्यातील चर्चेत राहणारं नाव सावरोळची रन मशीन म्हणजे रोहित पाडगे, जो आता 1 मॅन आर्मी सारखा मैदानामध्ये एक हाती झुंज देतोय. त्याची 2 झेल सुटलेत, पण त्यानंतर त्यानं घेतलेले रौद्र रूप 4 धावांच्या रूपात आपल्याला पाहायला मिळालं. टोटल 28 धावांची नोंद. पुन्हा एकदा वेगानं टाकलेला ऑफस्टंपच्या लाईनमध्ये हा चेंडू. इथून मात्र या चेंडूला सटीक टप्प्यावरती खेळण्याचा प्रयत्न करताना
सिंगल रोहितनं गेली. चांगल्या चेंडूला सन्मान देखील तो देतोय आणि खराब चेंडूची वाट देखील तो लावतोय. एक या धावसंख्येच्या मदतीने आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 29 धावांची नोंद झालेली आहे. ती 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रणित 11 सावरळी संघाची. नुरवी 11 आई गावदेवी संघ खरचुंडी संघ पहिल्यांदा गोलंदाजी करताना आतापर्यंत गोलंदाजांना मात्र 2 षटकामध्ये 29 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक, तोडफोड मार धाडवलं षटक. या षटकामध्ये रोहित पाडगे आता रामदास पवार यांचं मन जिंकणारे फटके मारेल का? नेक्स्ट बॉलर कुणाल बारसकर करावा लागणार. मनीष बारसकर नाहीये, पण या कुणालला आता जबाबदारी घ्यावी लागेल. अटफीड असल्यामुळे घरनच मॅचचा आनंद आता मनीष बारसकर घेतोय. ज्यानं वावरलेच्या मैदानावरती आपण पाहिलं शिवसेना ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळवला होता, पण आज या स्पर्धेमध्ये तो अनफिल्ड असल्यामुळे खेळू शकला नाही. पण आपला संघ खेळतो याचा जास्त आनंद त्याला आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, डाऊन क्रिकेट स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. यावेळेस गोलंदाज कुणालनं या चेंडूला अडवलं. वेग जास्त पाहायला मिळाला आणि इथे कदाचित दुखापतग्रस्त झालाय की काय. कुणालची झोप उडवणारा फटका होता रोहितच्या माध्यमातून जो मारला गेलाय. पण आता पुन्हा प्रेक्षकांची झोप उडवायची असेल तर रोहितला चौकार षटकार मारावे लागतील. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेनं भरलेला खेळ. कधी काय घडतं, कधी काय बिघडतं सांगणं कठीण आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि रोहित पाडगेचा पुन्हा या मॅच मधला हा तिसरा झेल कदाचित सुटलाय की काय, पण मिळाली एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 30 धावा कंप्लीट. तीस धावांची नोंद झालेली आहे. 30 धावांची नोंद. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 2 चेंडूचा खेळ झाला. अद्याप शेवटच्या आणि अंतिम षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेसाठी रोहितनं नकार दिलाय. म्हणजे उर्वरित चेंडूमध्ये आता रोहितचं मनोधैर्य वाढलंय. तो मोठे फटके मारण्याच्या शोधात आपल्याला खेळपट्टीवरती नक्कीच पाहायला मिळेल. आदरणीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान श्री बाळासाहेब ठाकरे ट्रॉफी, अर्थातच त्याचबरोबर आपण बघतोय दमदार आमदार चषकाचा हा सुंदर सोहळा आहे. प्रणित प्रवीण शेठ बैलमारे व जगदीशजी बैलमारे यांच्या वाढदिवसानिमित्त सातत्याने ही स्पर्धा गेली 10 वर्ष प्रवीण शेठ गोविंदजी बैलमारे पुरस्कृत आपल्याला पाहायला मिळत असते. आणि त्याच्या संयुक्त विद्यमानाने सगळा मित्र परिवार एकत्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये जाऊन केलाय हल्ला बोल. लगाया छक्का, दिया गेंदबाज को धक्का, मिला है 6 रनों का हक्का बुक्का. मदतीनं टोटल 37 धावांची नोंद. चुलबुल पांडे सरांनी जर आता डान्स केला तर रामदास पवार यांच्याकडे 200चं पारितोषिक असेल. आणि इथे नो लुक पद्धतीनं मारलेला हा हुक करणारा 4 धावांसाठी आलेला चौकार. इथे चुलबुल पांडे सर नाचतील का? ठोक डीजे. अरे नाच बसंती नाच. चौकाराच्या माध्यमातून टोटल 41 धावा आता स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू, निर्णायक चेंडू या सामन्यातील आपल्याला पाहायला मिळेल. वाजे साहेब खुश आहेत आणि तो रोहित पाडगे आता बरसलाय. अकरा चेंडू मध्ये 29 धावांची इनिंग आतापर्यंत रोहितनं साकारले. आणि हा अंतिम चेंडू या मॅचचा
अर्थातच या पहिल्या इनिंगचा इथे मात्र जोर लावावा लागेल पुन्हा एकदा रोहित पाडगेला. आणि त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये जाऊन या चेंडूला फाईन लेगच्या दिशेनं मारलाय. मिड विकेटच्या बाहेर आलेला AK-47च्या गोळीसारखा ढिशक्याव 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 करणारा चौकार. ठोक डीजे. विजयासाठी 18 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सूरज आणि त्याच्या बरोबरीनं मयुरेश. दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे. दोन्ही खेळाडूंनी आजच्या रात्रीमध्ये जबरदस्त खेळ केलाय. चेंडू मैदानामध्ये द्या. अठरा चेंडू 46 धावसंख्येची गरज. मनोज शेठ पाठारे थोड्याच वेळात या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर मी आता आमंत्रित करेल खऱ्या अर्थानं अंकितजी तांबडे असतील. आयोजक कमिटीला मी विनंती करतो सगळ्यांना की आपण आता व्यासपीठावरती यावं. सगळ्या आयोजक कमिटीला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आमच्या रामदास पवार साहेबांना थोडंसं टेन्शन आलेलं आहे. त्यांना पाहिल्यानंतर ते सगळं टेन्शन मात्र दूर होईल. सगळी जबाबदारी आता पवार साहेबांच्या खांद्यावरती दिली आहे. पवार म्हणजे महाराष्ट्रातलं मोठं ब्रँड. चाणाक्ष आणि अतिशय सुंदर असं नेतृत्व आणि सावरळीचं ब्रँड म्हणजे रामदास पवार. पहिला चेंडू सागर तांबडे याचा पाकना मिळाला आणि इथे आपण बघतोय की हा चेंडू शरीराला वेदना देतो. वेगवान हा चेंडू होता आणि या चेंडूवरती अपील देखील झाली. पण पंच सांगतात या अपील मध्ये उत्साह आहे, जोश कमी आहे आणि ते पहिला चेंडू सागरच्या माध्यमातून निर्धाव टाकण्याचा प्रयत्न झालाय. गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती वेगवान सुरुवात केली, निर्धाव चेंडूचा खेळ केलाय. 17 चेंडू आता 46 धावसंख्येची गरज. शेवटचे 17 चेंडू 46 धावा. एकीकडे टीम
नुरवी आई गावदेवी खरसुंडी संघ खेळतोय तर विरोधात आता प्रणित इलेव्हन सावरोळी संघ या धावा वाचवतोय. बिग फाईट, तगडी लढत, बडे मंच का बडा मुकाबला आणि त्या आडव्या बॅटनं सूरजनं मात्र पहाटेच्या वेळी गोड स्वप्न पाखले ट्रॉफी जिंकण्याचं आणि त्याच्यावरती केलाय प्रहार आणि मिळवल्यात 6 धावा. आलाय जबरदस्त षटकार. साठी गरज होती 46 धावसंख्येची. आता 16 चेंडू आणि 40 धावांची गरज. 16 चेंडू 40 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती सूरज, जर्सी क्रमांक 29. वैयक्तिक जरी त्यांनी 29 केल्यानंतर या मॅच मध्ये खरसुंडी संघ परतीचा प्रवास करू शकतो. पुन्हा वेगवान चेंडू पण इथे मात्र हा फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये मात्र टिपलाय झेल आणि संपलाय. सूरज साळवीचा खेळ. ठोक डीजे 6 या आकड्यावरती पहिला गडी गारत. मूड फ्रेश झालाय कारण की सागरनं मात्र या चेंडूवरती मिळवले विकेट. 15 चेंडू आता 40 धावसंख्येची गरज. शेवटचे 15 चेंडू 40 धावा. फायनलचा हा 16 मेगा फायनलचं स्वप्न अर्थातच या दोन्ही संघानं पाहिलंय पण ते स्वप्न साक्षात आता पूर्ण कोण करणार. ज्याचा संघर्ष जास्त आहे, ज्याची मेहनत जास्त आहे त्याच्या वाटेला यश नक्कीच झुकत असतं आणि ते यश आता इथे आल्या आल्या फलंदाज स्वतःकडे झुकवताना प्रेम न पाडलंय प्रेमात. कारण इथे आल्या आल्या बुम बुम माट्याची आठवण करून देणारा त्यानं मारलाय बिग बिग लांबच लांबचा षटकार. हा मंत्र जर मनामध्ये असेल तर नक्की सगळ्या इच्छा पूर्ण करणार साईंच्या चरणी नतमस्तक होताना आपण खेळपट्टीवरती पुन्हा जातोय. प्रेम न प्रेमात पाडणारा नक्कीच षटकार मारलाय आणि धावफलकाला आकार देताना 12 धावांची नोंद झाली. 46चा होतोय पाटला. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर षटकार आला, त्यानंतर पुन्हा निर्धाव विकेट आणि षटकार. आता सागर की प्रेम. पुन्हा एकदा सागरनं मात्र अचूक टप्प्यावरती निर्णायक क्षणी चेंडू टाकताना या चेंडूला निर्धाव फेकलाय. यशांच्या मागे रोहित पाडगे ज्याने या चेंडूला अडवलं आणि इथे मात्र पुन्हा समीकरण 13 चेंडू 34 धावांची गरज. 13 चेंडू 34 धावांची गरज आहे. प्रेमला हल्ला बोल करावा लागणार. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपलाय झेल आणि आता प्रेम या नावाचं वादळ कदाचित शांत होईल की काय असा प्रश्न मैदानामध्ये पडलाय. पंच नक्की सांगतील काय घडलं आणि काय बिघडलं. तिसऱ्या पंचांची मागणी होतीये. आर्यन मापदिया
तर निश्चितच इथे पंचांचा ऑफिशियल मैदानामधनच डिसिजन येतोय. त्यांनी त्यांचा निर्णय मागे घेताना सांगितले खेळाडू त्याच्या जागेवर सुखरूप आहे, नॉट आउट आहे. शेवटचे आता 12 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज. आर्यन माबदीचा देखील मी नक्कीच या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आज या मॅच करता ते तिसरे पंच म्हणून आम्हाला लाभलेले आहेत. स्ट्राईक एंड वरती मयुरेश भोड, गोलंदाजी मार्ग वरती हर्षद. 12 चेंडू 34 ची गरज. खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न केलाय मिडविकेटच्या दिशेने. चेंडू हलकासा मनगटी ताकदीचा वापर करताना सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं आणि या 2 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती वाढ होईल. 11 चेंडू उरलेत आणि 32 धावा करायच्या त्या टीम नुरवी 11 आई गावदेवी खरसोंडी संघाला. विरोधात प्रणित 11 सावरोळी. आणि चेंडू लांबच लांबचा जातोय. मयुरेशच्या बॅट मधनं आरपारच्या लढाईत बिग लांबच लांबचा षटकार. इथे आता करचुंडी संघाचा देखील 10 वर्षाचा प्रवास हा सुखकारक होईल अशी आपण अपेक्षा करूया. या दोन्ही संघाने या ट्रॉफीसाठी 10 वर्ष सतत या मैदानावरती येऊन आपला खेळ दाखवलाय. प्रेक्षकांची मन जिंकले, पण आज खऱ्या अर्थानं स्वतःचं मन जिंकण्याची संधी आहे पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी पटकावून. पण ही ट्रॉफी आता कोणाच्या वाटेल जाणार? टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर मैदानामध्ये दिलं जाते. शेवटचे 10 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 26 धावांची गरज. 20 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. एक गडी गमावलाय टीम नुरवी 11 आई गावदेवी करसोंडी संघानं. वार वरती पलटवार. मयुरेश भौड स्ट्राईक एंड वरती आलाय आणि जबरदस्त खेळतो करतोय. पुन्हा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. पंचांनी सांगितलं ऑफस्टंपच्या बाहेर या चेंडूला पिचिंग केलं गेलं. इथून मात्र लेग बाईच्या माध्यमातून सिंगल येते आणि एक या धावसंख्येने आता स्कोर कार्ड पुढे जाईल. टोटल आता उरलेत 9 चेंडू आणि करायच्यात 25 धावा. आखिरी की 9 गेंदे और 25 रन बनाने टीम खरसुंडी टीम को और इसे बचाने हैं प्रणित 11 सावरली टीम को. चेंडू उंच खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि अशा वेळी प्रेमचा फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपलाय. झेल पकडलाय अर्थातच गोलंदाज हर्षदनं झेल. नुरवी 11 गावदेवी खरसुंडी संघाला. आणि इथे आपण पाहतोय प्रणित 11 सावरोळी संघाला या 8 चेंडू मध्ये किमान 4 चेंडू निर्धाव फेकावे लागतील. पुन्हा उंच खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस क्षेत्ररक्षक 2-2 चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत. पण अशा वेळी 2-2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध जसा डोळ्यातनं काजळ चोरी होतं तसं या चोरल्यात 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता टोटल 23 धावांची नोंद. 7 चेंडू आता 23 धावांची गरज. 7 हर्षदला क्षेत्ररक्षकाचे असणं गरजेचं आहे. 7 कुणालला मयुरेशचे असं गरजेचं आहे. या चेंडूवरती षटकार आला तर समीर बारसकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. पण हा चेंडू हर्षदनं निर्धाव फेकलाय. म्हणजे शेवटच्या 6 चेंडू मध्ये आता विजयासाठी 23 धावांची गरज आहे.
आपण पहिल्या सत्राचा विचार केला तर कुणालनंच षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या त्या 16. पण आता सावरोळी संघाचं पारडं थोडंसं जड आहे. इथे करायच्यात खरसुंडी संघाला 6 चेंडूमध्ये 23 आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय या सावरोळी संघातील एक जबरदस्त गोलंदाज ज्याची अदा सबसे है बेहतर वो है गेंदबाज वैभव मेहतर. सहा चेंडू 23 धावांची गरज. पहिला चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज तयार. खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये या चेंडूला अडवण्याचा त्यानं जरूर प्रयत्न केला. इथे चेंडू अडवलाय. यष्ट्यांचा वेध घेईल का? अशा वेळी हिट तर झालाय पण वातावरणामध्ये पंचांनी बोट उचलून इथे वातावरण केलंय टाईट. अर्थातच आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर आणि आउट होणारा फलंदाज कुणाल बारसकर. बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. अंदाज पवार सांगतात ते वैभवनं गोट्या जाम खेळल्यात त्यामुळे हा नेम त्यानं अचूक लावला. नेक्स्ट बॅटर सूरज नलावडे. स्ट्राईक एंड वरती जमेची बाजू. मयुरेश बोर्ड आहे पण बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. वैभव मेहतर जबरदस्त करतोय. सगळ्यात गोलंदाजी बेहतर. 5 वाजलेत आणि 5च्या डोक्यावरती आता रामदास पवार आपल्या कामामध्ये व्यस्त होतील थोड्याच वेळात. वैभव वरती रामदास पवार यांचा पूर्णपणे विश्वास आहे आणि विश्वासाला साधेशी कामगिरी त्यानं आतापर्यंत केली आहे. 4 चेंडू 22 धावांची गरज. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलेला हा जबरदस्त मॅच मध्ये जान ओतणारा हा चौकार चुलबुल पांडे सरांचा चुलबुल 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 करणारा 4 धावांचा इशारा. डीजे. तीन चेंडू मध्ये विजयासाठी 18 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. इथे जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा हार्टबीट्स वाढतील. पुन्हा एकदा रुग्यात जे ठोके जोरात वाजायला सुरुवात होईल. पण आता वैभव या चेंडूवरती 6 धावा खर्च करेल का? मोहिरेश या चेंडूवरती 6 धावांचा टोल वसूल करेल का? वेगवान चेंडू भन्नाट वेगानं जवळ जवळ रामदास पवार मला सांगतात हा चेंडू 140च्या स्पीडनं टाकला असावा. आता पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न स्लॉट मध्ये घेतलाय. टप्प्यात घेतलेला हा परफेक्ट षटकार मयुरेश बोर्डच्या बॅट बंद. चिम टपाक डमडम. जीवित मात्रे मुळे खंडा आपल्याला घेऊन विशाळी ते करून निघला तो आला. अभिजित ठाकूर ती घोड्याचा बारक्या बॅटमन का मोठेवाला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. थँक्यू डीजे. दुर्वी 11 आई गावदेवी खरसुंडी ट्रॉफी वैभवच्याच घरी जाणार आहे. पहिली येऊ दे किंवा दुसरी येऊ दे.
इथे आणखीन एक जबरदस्त चेंडू, पण क्रिकेटच्या खेळामध्ये प्रामाणिकपणा काय असतो ते वैभवनं दाखवून दिला आणि इथे जबरदस्त गोलंदाजी करताना आता मेगा फायनलच्या या मॅच मध्ये 10 वर्षाचा वनवास संपल्यानंतर पहिल्या क्रमांकाचा मान पटकावलाय प्रणित 11 सावरोळी संघानं. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठोक डीजे.